पुढे येते। अस्सलाम वालेकुम। विषय ऐसा है कि कल मी भोगालत में जात होतो, नवीन स्टॉपला जात होतो, ठीक आहे। आता जात होतो तर कुत्रामध्ये रस्त्यात बसला होता, रातचा टाईम होतो 12 वाजता। कुत्रामध्ये रस्त्यात बसला, मध्ये रस्त्यात बसला म्हणून मी स्कूटी साईडशी घेतलो, स्लो घेतलो, कारण की खडी पण होती म्हणून स्लो घेतलो। तर ती कुत्रा उलटा माझ्या अंगावर यायला, मी थोडा स्पीड वाढवलो, कारण की ती पुरा इकडे बाजूला येऊन भोकत आहे। थोडा स्पीड वाढवलो, खडीमध्ये स्लिप जाईलो, गाडी जाऊन डायरेक्ट दुकानाला आपटाली, तिकडे बाजूला दुकान तिकडे आपटाली, मी जाऊन त्या खडीत आपटालो। माझ्या इकडे 2 खडी हात गोटले, 2 खड्डे गेले, ठीक आहे। इकडे लाल सुजन गेला, जास्त फ्रॅक्चर नाही झाला। आता फ्रॅक्चर नाही झाला म्हणजे मरेपर्यंत तर असं नाही ना की माणूस मेल्यानंतर बोलयाचा, बरोबर आहे ना। आता मार खात आता माझा इकडे मार लागला, इकडे घासाला, इकडे घासाला, इकडे घासाला, ठीक आहे, इकडे घासाला, ही माझा घसाला दिसतंय, ही माझा घसाला आणि इकडे घासाला। आता विषय असा आहे की फ्रॅक्चर नाही झाला अल्लाच्या हुकुमशी, ठीक आहे। फ्रॅक्चर नाही झाला, माझं जीव नाही गेलो, पण माझी गाडी फुटली। यो कलचो फोटो आहे, बघू शकता, ही माझी गाडी फुटली आहे, ठीक आहे। माझे सगळे पार्ट गेले, हे पार्ट गेला गाडीचा, ही पार्ट गेला गाडीचा। ती गाडी मी आज बनवून आणली, ती तिकडे उभी आहे। माझा 7,350 रुपयाचा माझा गाडीचा नुकसान झाला, मी खर्च केलो आहे। तो दुकानवालो आहे रोहन मोटर, त्याला विचारू शकता, एस्टिमेट माझ्याकडे बिल आहे, त्याला विचारू शकता मी किती पार्ट बदललो। तुम्ही काम काय करता? काम मी दुबईला आहे, शिपिंग कंपनी। मी फिलहाल सुट्टीवर आहे माझं, पण माझा ही जी आहे भरपाई आहे ती कोण करणार, कारण की समोर हॉस्पिटल होता, बरोबर। आता हॉस्पिटलवाल्याची जिम्मेदारी बनते की त्यांचे नाईटला पेशंट येतात, ते काही येतात, ते कुत्र्याला बैसल्यात समोर, त्यांची जिम्मेदारी असं बनते की आम्ही म्युन्सिपाल्टीला सांगू इकडची भटकी कुत्रे आहात, अंगार येतात, त्यांना काही करू। मी तिकडे 2 नर्सला विचारतात, ते बोलतात ते पडली नाही कुणाला, ते कुणाला कस्टमरला काय पडली आहे। मग गोरगरीब काय करणार, जे चालणारा माणूस आहे तो काय करणार, त्याच्या पाठी कुत्र्या लागतात, ते काय करणार। दुसरी बात म्हणजे आज ही पुरा गोलकोट रोड आहे, सगळ्यावर कुत्र्या आहेत, सगळ्यावर पाठी लागतात कुत्र्या, इकडची चालत नाही जाऊ शकत। मग ही माझी जी भरपाई आहे, गाडीची भरपाई आहे, ती कोण करणार? ही म्युन्सिपाल्टी करणार माझी भरपाई की अपराध हॉस्पिटल माझी भरपाई करणार? मला ही विचार येतो बस। आज ज्या पद्धतीत एखादा व्यक्ती रस्त्यावर पडतोय त्याच्यासाठी तो विचारते की ह्याला जबाबदार कोण? कुत्रे जबाबदार, नगरपालिका जबाबदार की हॉस्पिटल?